मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंची निवड बेकायदेशीर, कुठल्याही गोष्टीची आणि संघटनेची शहानिशा न करता शिंदेंना थेट मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आलं. कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद. विधिमंडळात फूट पडली, आयोगानं मान्यता दिली, नंतर एकनाथ शिंदे सत्तेत आले. अशा प्रकारे देशात कुठेही सत्ता बनवली जाऊ शकते, ही सरळ लोकशाहीची थट्टा आहे, सिब्बल यांचा घणाघात. निवडणूक आयोगावर पूर्णपणे राजकीय दबाव, अधिकाऱ्याच्या बाहेर जाऊन फुटीर गटाला बेकायदेशीर मान्यता दिली. सुनावणी न घेता आयोगानं फुटीर गटाला पक्ष चिन्ह दिलं, संजय राऊतांचं टीकास्त्र. ठाकरेंच्या वकिलाकडनं निवडणूक आयोगाला विलन ठरवण्याचं काम सुरू, आयोगावर खापर फोडण्याचं काम सुरू आहे. आमचा युक्तिवाद सुरू झाल्यावर तुम्हाला खरं काय ते कळेल, नरेश मस्केंचा दावा. भरती परीक्षा पद्धती सुधारणांसाठी राज्यात उच्चस्तरीय समितीची स्थापना. पेपरफुटी, परीक्षा गैरप्रकार या संदर्भात केंद्राचा कायदा आता राज्यात लागू होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. मराठीच्या मुद्द्यावरनं परमिट रद्द केल्यास आम्ही रस्त्यावरती उतरू, वेळप्रसंगी कोर्टात देखील जाऊ. भाजप शिववाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अराफत यांचा इशारा, प्रशासनाकडे वेळ वाढवून देण्याची मागणी. बावनकुळेने चौकशा केल्या तर सर्वांना नील सर्टिफिकेट मिळेल. बावनकुळेच ओरिजिनल न्यायाधीश होऊ शकतात, जरांगेंचं पुन्हा टीकास्त्र. तर शेवटचं आंदोलन अंतर्वालीतच होणार, पण मराठे मुंबईत घुसण्याची दाट शक्यता, जरांगेंचा सरकारला सवाल. मनोज जरांगे सरकारपेक्षा मोठे झाले का? त्यांच्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावरनं लक्ष्मण हाके आक्रमक. कुंभमेळा घोटाळ्यात मंत्री गिरीश महाजनांच्या 2 नातगांना अटक. विभागीय आयुक्तांच्या बनावट सह्यांनी 591 कोटींची वर्क ऑर्डर केल्याचा प्रकार. तर पुन्हा अक्षम्य गय करणार नाही, महाजनांची प्रतिक्रिया. पुण्यातील सिंहगड रोड परिसरात वाहनांची तोडफोड करणारा जेरबंद. सोसायटीच्या पार्किंगमधील 6 ते 7 वाहनांची कोयत्यानं तोडफोड केल्याचा प्रकार. घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर.